वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात। आणि आज आपण खूप सुंदर अशी ब्लाउज डिझाइन स्टिच करणार आहोत। ऍक्च्युली आपल्याला ना साडीनुसार डिझाइन कशी बनवावी हे सुचत नाही। सो आजची जी काही डिझाइन आहे ते ह्या डिझाइनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाउजला खरं तर खूप सुंदर असं लुक आहे। आणि बऱ्याचदा आपल्याला कस्टमरला सुद्धा डिझाइनची थोडी नवीन आयडिया द्यायची असते, तर ही आयडिया तुम्ही नक्कीच तुमच्या कस्टमरला देऊ शकता। आय होप सो ही ब्लाउज डिझाइन तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच आवडेल। महत्त्वाचं म्हणजे ही जी काही ब्लाउज डिझाइन आहे त्याची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून कशा पद्धतीने ट्रेंडिंग अशी ब्लाउज डिझाइन बनवावी हे सहजच लक्षात येईल। ठीक आहे, सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या महत्त्वाच्या अशा टॉपिकला सुरुवात करूयात। आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून ब्लाउज डिझाइन बनवणंच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित कशी बनवावी तर हे देखील सहजच लक्षात येईल। तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की हा आहे ब्लाउज पीस आणि त्याचा काठ खरं तर कटिंग करून आपण सेपरेट इथे करून घेतलेला आहे। त्याचबरोबर ही जी काही ब्लाउज म्हणजे ब्लाउज पीस आहे ना, हा जरा वेगळा कपडा आहे, त्याचा असा ब्रॉकेट टाईप आहे। तुम्ही बघू शकतात पूर्ण असं गोल्डन त्याच्यावर असं वर्क टाईपच आहे। सो याचा बॅक पार्ट आपण इथे ऑलरेडी कटिंग करून घेतलेला आहे, अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हीही। सगळ्यात आधी मी तुम्हाला मापे सांगते। तर बघा, हा जो काही ब्लाउज आहे तर ह्या ब्लाउजची जी काही उंची आहे तर ती आहे 13, 1 इंच मार्जिन, असं टोटल आपण इथे 14 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे। त्यानंतर इथून घेतलेला आहे आपण शोल्डर 7 इंच, कारण की हा जो काही ब्लाउज आहे तर हा आहे बोटनेकचा आणि बोटनेक ब्लाउज साठी आपल्याला पूर्ण शोल्डर लागत असतं, त्यामुळे खरं तर मग इथे आपण पूर्ण शोल्डरचा निम्मा शोल्डरची मार्किंग करत असतो। आणि 3 इंच सोडून जेवढं आपलं उरतंय तेवढे आपल्याला इथे गळारुंदी घ्यायची असते। त्याचबरोबर जेवढं आपण इथे शोल्डर घेतलेलं असतं तर तेवढाच आपल्याला इथे मुंडा सुद्धा घ्यायचा असतो बोटनेक ब्लाउज मध्ये। ठीक आहे, आणि 1 ला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेप द्यायचा। त्यानंतर इथून छातीचा चौथा भाग जे 8 चौक 32 अधिक 2 इंच मार्जिन, असं टोटल 10 इंचाला मार्किंग करून हा बॅक पार्ट आपण इथे कटिंग करून घेतलेला आहे। आता सगळ्यात आधी गळ्याची जी काही मार्किंग आहे तर ती आपल्याला इथे अस्तरच्या बॅक पार्टवर करून घ्यायची आहे, तर ती आता आपण खरं तर इथे करून घेऊयात। आणि मी तुम्हाला सगळ्यात आधी ब्लाउजची मापे कशी आहे ते सांगितलं, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार ह्या डिझाईनसाठी कशा पद्धतीने मार्किंग कटिंग स्टिचिंग करावी तर हे सहजच लक्षात यावे यासाठी। तर बघा, सिंपल असा वरचा गळा जो आहे तर तो मी 3 इंच घेतलेला आहे आणि इथे जेवढी वरती गळारुंदी घेतली होती 4 ची तर तेवढीच इथे सुद्धा घेतलेली आहे। आणि आता मार्किंग करून आपण इथे हा बॉक्स पहिला जो आहे वरचा शेपचा तर तो इथे ड्रॉ करून घेऊयात। तर बघा, ही आपली बेसिक स्टेप आहे बोटनेक ब्लाउज साठी। तुम्ही इथे वरचा गळा गोल गळा घेऊ शकता, चौकोनी ठेवू शकतात, पान गळा घेऊ शकतात, कसाही। त्यानंतर बघा, तिथून खाली 1 इंचाला मार्किंग करून आपला जेवढा गळा आहे ना तेवढा घ्यायचा, तर मी ते 6 ला मार्किंग केली बघा। आणि पुन्हा गळारुंदीची मार्किंग करून इथे सुद्धा आपल्याला खालच्या साईडला एक बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा आहे, म्हणजे बोटनेक मध्ये वरती एक गळा असतो आणि मध्ये एक शेप असतो आपला। सो त्यामुळे 2 वेळेस आपल्याला हा बॉक्स ड्रॉ करून मार्किंग करावी लागते। तर बघा, अशा पद्धतीने दोन्ही पण बॉक्स आपण इथे ड्रॉ करून घेतलेले आहे। त्यानंतर आता इथे आपल्याला गळ्याची जी काही मार्किंग आहे तर ती करून घ्यायची आहे। तर बघा, इथून आहे ना आता 1 इंचाला मार्किंग करू शकतो, त्याआधी याचं निम्म घ्यायचं तर 3 येते। त्यानंतर इथे 1 ला, तुम्हाला जर अजून डीप हवा असेल तर तुम्ही 1.5 ला 2 ला सुद्धा करू शकता, पण मी फक्त इथे 1 इंचालाच मार्किंग करून घेतली आणि या पद्धतीचा शेप ड्रॉ केलेला आहे। आता यानंतर काय करायचं आहे, हा जो काही आकार आहे ना मधला तर तो आपल्याला कॅनव्हास पेपर लावून बनवायचा आहे। तर इथे मी पेपर कॅनव्हास घेतलेला आहे, लक्षात राहू द्या ब्लाउज डिझाईन साठी आपण पेपर कॅनव्हास यूज करतो। डबल फोल्ड करून ह्या पद्धतीने तो ठेवलेला आहे आणि असं ठेवल्यावर आपल्याला मार्किंग फेंट फेंट दिसते, तर ती मार्किंग फक्त यावर ड्रॉ करून घ्यायची। तीच मार्किंग बघा दुसऱ्या साईडला सुद्धा फेंट दिसते, तर तिथे सुद्धा ती मार्क करून घेतली आणि अशा पद्धतीने परफेक्ट असा शेप आपला इथे रेडी झालेला आहे। त्यानंतर आता कॅनव्हास पेपरच्या सगळ्या साईडने थोडंसं मार्जिन ठेवायचं आहे आपल्याला आणि बाकीचं कट करून घ्यायचं। तर 1 इंच म्हटलं तरी चालेल, साधारणतः सगळ्या साईडने आपण ठेवलेला आहे। ठीक आहे, आता हा जो काही कॅनव्हास पेपर आहे त्यासाठी आपल्याला इथे अस्तर सुद्धा लागणार आहे, तर ते सुद्धा आता आपण लगेचच इथे कट करून ठेवूयात, म्हणजे पुढे स्टिच करताना आपल्याला पटपट स्टिच करता येईल। त्यामुळे शक्यतो कटिंग करताना जेवढ्या गोष्टी कट करायच्या असतात तर त्या आधीच करून ठेवायच्या। ठीक आहे, आता आपल्याला वरचा जो काही शेप आहे ना तर तो सुद्धा ड्रॉ करायचा आहे। तर वरती सिंपल असा गोल गळा आपण घेतलेला आहे आणि आता आपण तो कटिंग करून घेऊयात। ठीक आहे,
तर बघा मग एवढी कटिंग झालेली आहे. मधला शेप आपल्याला काही कट करायचा नाही, कारण की मी म्हटल्याप्रमाणे आपल्याला तो कॅनव्हास पेपर लावून स्टिच करायचा आहे. ठीक आहे. आता आपण सगळ्यात आधी याचा जो काही बॅक पार्ट आहे तो आणि अस्तरचा बॅक पार्ट असं एकमेकाला जोडून घेऊयात. तर बघा मग सगळ्यात आधी ब्लाऊजचा बॅक पार्ट सरळ ठेवलेला आहे, त्यावर कटिंग केलेला अस्तरचा पार्ट ठेवायचा, सेंटरला एक पिन लावून घ्यायची आहे आणि सगळ्यात आधी आता वरचा जो काही शेप आहे गळ्याचा आकार, तर तिथे आपल्याला साधारणतः पाव इंच एवढं मार्जिन ठेवून एक टीप मारून घ्यायची आहे. तर बघा टीप मारताना अतिशय सावकाश आपल्याला टीप मारायची आहे, एकसारखं मार्जिन पकडत. तर हा पॉइंट सुद्धा इथे खूप इम्पॉर्टंट आहे, तर तो लक्षात राहू द्या. आता यानंतर आपण लगेचच कमरेच्या साईडला सुद्धा साधारणतः अर्धा इंच एवढं मार्जिन ठेवून एक टीप मारून घेऊयात. या स्टेपने काय होईल की गळा आणि कमरेचा पार्ट असं दोन्ही आपल्या सोबतच फिनिशिंग सहित रेडी होईल. आता यानंतर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाऊज पीसचा कपडा आहे कमरेच्या साईडचा, तर तो आपण इथे कट करून घेतला. एवढंच नाही, तर गळ्याच्या मध्ये सुद्धा जो काही एक्स्ट्राचा मेन फॅब्रिक आहे म्हणजेच ब्लाऊज पीसचा कपडा, तर तो सुद्धा इथे कटिंग करून घ्यायचा. त्यानंतर गळ्याला इथे द्यायचे आहे छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू तर तो प्रॉपर फिनिशिंग सहित सरळ व्हावा, त्यासाठी ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. तर बघा मग आता ह्या पद्धतीने आपण हा बॅक पार्ट इथे सरळ करून घेतलेला आहे. तर गळ्याच्या साईडने आणि कमरेच्या साईडने व्यवस्थित तो प्रेस करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर सगळ्यात आधी आता वरच्या गळ्याच्या साईडने आपल्याला द्यायची आहे दाबटीप. तर बघा मग आता दाबटीप देताना इथे काळजी घ्यायची आहे की आपला अस्तरचा जो काही कपडा आहे आतला, तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको. तर फिनिशिंग साठीची ही टिप्स नक्की तुम्ही आवर्जून फॉलो करायची आहे. तर बघा किती प्रॉपर फिनिशिंग सहित आपण इथे दाबटीप दिलेली आहे. सेम त्याच पद्धतीने कमरेच्या साईडला सुद्धा आपल्याला इथे दाबटीप द्यायची आहे आणि तिथे सुद्धा अस्तरचा आतला कपडा वरती दिसणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर बघा संपूर्ण स्टिच करता करता ज्या काही फिनिशिंगच्या टिप्स सांगत आहे तर त्या तुम्ही आवर्जून फॉलो करायच्या आहे, जेणेकरून तुम्हाला फक्त ब्लाऊज स्टिच करणंच नाही तर ते प्रॉपर फिनिशिंग सहित कसं स्टिच करावं हे देखील सहजच लक्षात येईल. ठीक आहे. यानंतर आता आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं आहे. हे जोडताना कुठेही गोळा होणार नाही, तिरकं जाणार नाही, या छोट्या मोठ्या गोष्टीची सुद्धा आपल्याला खरं तर इथे काळजी घ्यायची आहे. तर बघा मी किती व्यवस्थित सावकाशपणे इथे जोडून घेत आहे आणि मी म्हटल्याप्रमाणे कुठे गोळा होणार नाही, तिरकं जाणार नाही याची तर आपल्याला काळजी घ्यायचीच आहे. तर फायनली बघा आता आपण हे जोडून घेतलेलं आहे. यानंतर काय करायचं, जो काही मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाऊज पीसचा एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो इथे कटिंग करून घ्यायचा, जेणेकरून आपला परफेक्ट मापाचा बॅक पार्ट इथे रेडी होईल. कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करत असतो आणि ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो. खरं तर त्यामुळेच आपल्याला इथे सगळ्यात आधी हे जोडून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्राचा कट करायचा पुढची डिझाईन बनवण्याच्या आधी. ठीक आहे. तर बघा परफेक्ट असा इथपर्यंत आपला बॅक पार्ट व्यवस्थित प्रॉपर फिनिशिंग सहित फायनली स्टिच करून झालेला आहे. त्यानंतर जो काही मधला शेप आहे त्यासाठी बघा सेंटरला आपल्याला मार्किंग करायची आहे, म्हणजे आपला जो काही शेप आहे तर तो बरोबर मध्यभागी यावा यासाठी. आणि बघा खाली अस्तर ठेवलं, त्यावर कॅनव्हासचा जो काही शेप आपण कट केलेला आहे तो ठेवला आणि सगळ्या साईडनी सिंपल अशी टीप मारून घ्यायची आहे. सगळ्यात आधी ही आपली फर्स्ट स्टेप आहे. त्यानंतर आता जे काही साईडचा अस्तर आहे ना तर ते ह्या पद्धतीने फोल्ड करून टीप मारून घ्यायची, जेणेकरून आपला जो काही कॅनव्हास पेपर आहे तर तो अस्तर मध्ये व्यवस्थित पॅक व्हावा. खरं तर यासाठी ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. आणि एकसारखं कट करायचं, थोडंसं जर स्टिच करताना तिरकं वगैरे वाटलं तर ते कट करून व्यवस्थित सेट करून घ्यायचं, हे सुद्धा तितकंच इम्पॉर्टंट आहे. आणि फायनली चारही साईडने बघा व्यवस्थित फोल्ड करून आपण खरं तर इथे टीप मारून घेतलेली आहे. आता किंचित इथलं बघा कट करते, कारण की जिथे मार्किंग आहे ना तर तिथे हा अस्तरचा पार्ट येतोय आणि जी मार्किंग आहे एक्झॅक्टली त्यावरच आपली टीप येणार आहे. ठीक आहे. इथपर्यंत झाल्यानंतर हे फोल्ड करायचं आहे आणि याची सुद्धा सेंटरची मार्किंग करायची. आता हा जो काही शेप आहे तर त्याचे मध्यभागीची मार्किंग आणि बॅक पार्ट ही दोन्ही मॅच करून आपल्याला सगळ्यात आधी मध्यभागी एक टीप मारून घ्यायची आहे, जेणेकरून आपला शेप हा व्यवस्थित सरळच येईल, तिरका वगैरे होणार नाही. त्यासाठी मग ह्या पद्धतीने करायचं आहे. वरच्या गळ्यात आणि खालच्या शेप मध्ये आपल्याला 1 इंचाचा डिस्टन्स इथे ठेवायचा आहे. आणि बघा अतिशय सावकाश काळजीपूर्वक एकदम परफेक्ट अशा मध्यभागी आपण टीप मारून घेतलेली आहे. आता यानंतर काय करायचं, जो काही आपण शेप इथे ड्रॉ केलेला आहे एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे. टीप मारताना एक सुद्धा टीप छोटीशी पुढे किंवा मागे जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. जसा आपण आकार इथे ड्रॉ केलेला आहे सेम तसाच आपला इथे शेप आला पाहिजे याची सुद्धा काळजी घ्यायची आहे, कारण की
आपण जशी टीप मारणार तशीच आपली इथे हा जो काही आकार आहे तर हा रेडी होणार आहे. ठीक आहे. तर बघा मग एकदम प्रॉपर फिनिशिंग सहित आपण इथे टीप मारून घेतली. त्यानंतर या पद्धतीने फोल्ड करून एक छोटा कट मारायचा आहे आणि मग आपल्याला हे सगळंच आतमध्ये जे आहे म्हणजे ब्लाउज पीसचा कपडा असो किंवा आपण हा रेडी केलेला कॅनव्हास पेपर असो त्याचं असतं हे सगळं आपल्याला इथे खरं तर कट करून घ्यायचं आहे. आणि ह्या पद्धतीने या शेपला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट म्हणजेच बॅक पार्टचा हा जो काही आपण शेप रेडी करतोय तर तो कॅनव्हास पेपर आतमध्ये फोल्ड करू तर तो प्रॉपर फिनिशिंग सहित फोल्ड व्हावा आणि आपल्याला जसा शेप हवा आहे तसाच यावा, त्यासाठी ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. सो बघा मग ह्या पद्धतीने मी हे व्यवस्थित आतमध्ये फोल्ड करून घेतलेलं आहे आणि आता वरच्या साईडला द्यायची आहे आपल्याला दाबटीप. तर बघा आता इथे सुद्धा दाबटीप देताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की आपला जो काही अस्तरचा आतला कपडा आहे कॅनव्हास पेपरचा वगैरे तर तो वरती दिसायला नको, जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडणार नाही. तर फिनिशिंगच्या ह्या छोट्या मोठ्या टिप्स तुम्ही आवर्जून फॉलो करायच्या आहे. मी हे पुन्हा पुन्हा सांगते कारण बऱ्याचदा फिनिशिंगच नीट येत नसते. डिझाईन तुम्ही कितीही छान बनवली तरी सुद्धा फिनिशिंग खूप गरजेची असते. तर बघा मग अशा पद्धतीने प्रॉपर असा आपला हा मधला शेप रेडी झालेला आहे. तुम्ही बघू शकतात याची फिनिशिंग खरंच तर खूप सुंदर आलेली आहे. आकार सुद्धा मस्त आलेला आहे. तुम्हाला जर यापेक्षा अजून डीप याचा शेप घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकतात. ते तुमच्या किंवा तुमच्या कस्टमरच्या चॉईसवर डिपेंड आहे. ठीक आहे. आता इथे जी मॅच लेस होईल तर ती आपण इथे लावणार आहोत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस खरं तर इथे लावू शकतात, पण मी इथे ही गोल्डन अँड टिकलीवरची जी काही न्यू लेस आहे तर ती लावणार आहे फक्त मधल्या शेपला. आणि मी नेहमी सांगत असते की ज्यावेळेस आपण लेस लावतो तर लेसला मॅचिंग धागा यूज करायचा. खालचं बॉबिन केसचा बदलायची गरज नाहीये, पण वरचा बदलायचा, जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको. नाही तर गोल्डनवर हा पिंक धागा जर आला तर पूर्ण तो धागा दिसेल त्या लेसवर आणि मग सगळं लुकच बिघडेल. सो तसं होऊ नये, त्यामुळे गोल्डन धागा होऊन घ्यायचा आहे वरच्या साईडला सुद्धा. सो मी सुद्धा सगळ्यात आधी इथे धागा होऊन घेतलेला आहे आणि आता ही आपण छान ट्रेंडिंग फॅन्सी टिकलीवरची लेस इथे लावून घेणार आहोत. तर बघा इथे सुरुवात केलेली आहे. खरं तर ही टिकली वगैरे आहे त्यामुळे अतिशय सावकाशपणे आपल्याला ही लेस इथे लावून घ्यायची आहे. तर बघा मग अतिशय काळजीपूर्वक थोडं थोडं पकडत पकडत मी ही लेस इथे लावते. तुम्हाला जर थोडीशी मार्जिन इथे सोडायची असेल तर तुम्ही सोडू शकतात, पण मला काही गरज वाटत नाहीये. मी डायरेक्टच इथे लावते आणि इथे बघा फोल्ड करायचं आहे आपल्याला, जेणेकरून शेप आपला व्यवस्थित यावा यासाठी. बऱ्याचदा काय होतं ब्लाऊजचा शेप असा नीट येतो पण लेस प्रॉपर न लागली गेल्यामुळे आपलं पूर्ण लुकच बिघडतं. सो तसं होऊ देऊ नका. त्यामुळे जिथे जिथे कानेकोपरे आहेत तिथे तिथे आवर्जून लेस आपल्याला व्यवस्थित फोल्ड करायची आहे. आणि इथे सुद्धा बघा थोडीशी फोल्डिंग पुरता ठेवायची आहे, बाकीची कट करायची आणि बरोबर ती फोल्ड करून आपला जो काही शेप आहे त्याला मॅच करायची आहे आणि इथे टीप टाकून घ्यायची. आता ही जी काही लेस आहे इथे आपण डबल टिप देऊन घेऊयात. मी नेहमीच सांगत असते तुमची लेस जाड बारीक कशीही असो शक्यतो त्याला डबल टिप देत चालायची. त्याचे 2-3 फायदे असतात. महत्वाचं म्हणजे लेस पॅक लागली जाते, ती अजिबात वरती कुठे तरंगत वगैरे सुद्धा नाही आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर येते. तर बघा किती छान प्रॉपर फिनिशिंग सहित खरं तर आपण ही छान टिकली वर्क लेस इथे लावून घेतलेली आहे. त्यानंतर हा जो काही वरचा शेप आहे ना तर इथे सुद्धा आपल्याला एक लेस लावायची आहे. तर इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस लावू शकतात किंवा ही टिकली वर्क लावली तरी सुद्धा चालेल, पण मी दुसरी लेस इथे यूज करणार आहे, टिकली वर्क काही करणार नाहीये. तर बघा मग ही जी काही त्रिकोणची लेस आहे ना तर ही मी इथे घेतलेली आहे आणि ह्या गळ्याला लावून घेते. आता ही लेस लावताना सुद्धा गळ्याच्या व्यवस्थित प्रॉपर कडेकडेने लावायची आहे. इथे पण मी काही मार्जिन ठेवत नाहीये कारण की वरचा गळा आणि खालच्या शेपमध्ये जास्त काही डिस्टन्स नाहीये, त्यामुळे मग इथे मार्जिन ठेवण्याची खरं तर गरज पण नाहीये. सो त्यामुळे मग या पद्धतीने प्रॉपर फिनिशिंग सहित आपण इथे लेस लावून घेतलेली आहे आणि आता या लेसला सुद्धा आपण डबल टिप देऊन घेऊयात. कारण की आता लक्षात राहू दे, मी जिथे जिथे सांगते की डबल टिप द्यायची आहे तर तिथे तिथे देत चला. आणि खरं तर लेसला डबल टिप म्हणण्यापेक्षा एक सुरुवातीला आणि एक शेवटी असं दोन्ही साईडने आपण लेस देतो, म्हणजे दोन्ही साईडने लेस आपली छान अशी प्रॉपर पॅक होते. फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर येते आणि पॅक सुद्धा लेस लागली जाते. ठीक आहे. तर बघा अशा पद्धतीने वरचा शेप गोलाकार आणि मधल्या शेपला आपण लेस लावून घेतलेली आहे. तुम्हाला कमरेच्या साईडला एखादी लेस लावायची असेल तर तुम्ही लावू शकतात, पण मी काही इथे लावत नाहीये कारण की ह्या ब्लाउजला ऑलरेडी बरंच सारं असं वर्क वगैरे केलेलं आहे, त्यामुळे तो असा सुद्धा नक्कीच छान दिसेल. आता सगळ्यात आधी आपल्याला इथे बॅक साईडला टक्स टाकायचे आहेत, तर ते टक्स आपण इथे टाकून घेऊयात. त्याआधी मी इथे धागा मॅचिंग होऊन घेते कारण लेस लावताना मी
गोल्डन कलरचा धागा यूज केला होता. सो त्यामुळे आता जो काही ब्लाऊजचा कलर आहे तर त्या कलरचा धागा इथे होऊन घेते आणि त्यानंतर आपण इथे टक्स टाकूयात. तर बघा टक्स पॉईंटसाठी सेंटर पासून आपल्याला इथे 4.5 ला मार्किंग करायची, अर्धा इंच साईडला आणि उभा 4 इंचचे टक्स पॉईंटची मार्किंग करून घ्यायची आहे. ठीक आहे. आता यानंतर आपल्याला इथे ह्या पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि जे काही अर्धा इंचाचं आपण मार्किंग केलेली आहे ना तर तिथून तिरका टक्स आपल्याला इथे टाकायचा आहे. बघा या पद्धतीने टक्सला नेहमी डबल टिप द्यायची आहे. त्याचबरोबर इथे शेवटी कमरेच्या साईडला सुद्धा डबल टिप देऊन लॉक करायचं आहे, जेणेकरून तिथून धागे निघण्याचे चान्सेस राहणार नाही. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा आपण इथे टक्स टाकून घेऊयात आणि इथे सुद्धा संपूर्ण टक्सला पण डबल टिप द्यायची आहे सुरुवातीला आणि शेवटी आपल्याला डबल टिप देऊन लॉक पण करायचं, म्हणजे तिथून शिलाई ओपन होणार नाही. याचाच अर्थ आपला ब्लाऊज सुद्धा लवकर खराब व्हायला नको, खरं तर यासाठी. ठीक आहे. तर बघा मग फायनली आपण एकदम परफेक्ट प्रॉपर असं इथे दोन्ही साईडला बॅक टक्स टाकून घेतलेले आहे. आता यानंतर पुढची स्टेप आहे बघा, खरं तर छान असं यावर आपण थोडंसं अरीवर्कला टच म्हटलं तरी सुद्धा चालेल, त्या पद्धतीने थोडंसं वर्क करणार आहोत. तर बघा ज्यावेळेस आपण अरीवर्कचं काम करतो, खरं तर मी याआधी अरीवर्कचा क्लास घेतलेला आहे. तर जर कोणाला अरीवर्क शिकायचं असेल तर ते तुम्ही क्लासेसचे व्हिडिओ बघून घर बसल्या अरीवर्क शिकू शकतात, तेही अगदी बेसिक पासून. तर त्यामध्ये जे काही शुगर बीट्स असतात गोल्डन कलरचे तर ते इथे आपण यूज करणार आहोत आणि 4 पदरी धागा खरं तर सगळ्यात आधी ओवून घ्यायचा, म्हणजे मग डबल आपल्याला ओवण्याची गरज इथे पडत नाही. आणि इथे मी आता कटर आणि जे काही मी म्हटल्याप्रमाणे शुगर बीट्स आहेत जे आपण यूज करणार आहोत तर ते इथे काढून घेतलेले आहे बघा. आणि आता ते आपण लावायला इथे खरं तर सुरुवात करूयात. तर बघा हे शुगर बीट्स म्हणजे हे जे काही मणी आहेत तर हे एकदम छोटे छोटे आहेत. तुम्हाला जर याच्यापेक्षा थोडीशी मोठी साईज यूज करायची असेल तर तुम्ही करू शकतात. आता एक साईडने बघा मी ओवून घेतलेला आहे त्या डिझाईनच्या मध्ये आणि तिथे आता आपल्याला हे ह्या पद्धतीने मणी ओवून घ्यायचे आहे बरोबर, आणि दुसऱ्या साईडला बरोबर एकाच लेवलमध्ये पॅक सुद्धा तिथे करून घ्यायचं आहे. थोडंसं आपल्याला इथे लूज ठेवायचं आहे. मी बघा चॉकने पण मार्किंग केली, जेणेकरून ते व्यवस्थित एकाच लेवलमध्ये यावे यासाठी, कारण ते जर वर खाली झालं तर सगळं आपलं शेपच चुकेल आणि डिझाईनला काहीच अर्थ राहणार नाही. आणि आता इथे 1-2 व्यवस्थित गाठ टाकून मी पॅक करून धागा एक्स्ट्राचा कट करून घेतलेला आहे. ठीक आहे. आता यानंतर काय करायचं, सेम ह्याच पद्धतीने थोडंसं डिस्टन्स ठेवून खाली बघा मी इथे सुई टाकून घेतली, त्यामध्ये सुद्धा आपल्याला मणी ओवून घ्यायची आहे. थोडंसं मार्किंग केली चॉकने. मी म्हटलं ना एकाच लेवलमध्ये येणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे खरं तर यासाठी. बघा ह्या पद्धतीने इथे मणी ओवून घेतले आणि थोडंसं लूज सोडायचं आहे. तर त्या हिशोबाने बघा आपल्याला इथे डिस्टन्स पण ठेवायचं आहे आणि एक्स्ट्राची मनी सुद्धा किती लागेल तर ते त्यावर डिपेंड आहे, मोजून नाही. खरं तर ना छोटी साईज असेल तर जास्त लागेल, मोठी साईज असेल तर कमी लागेल, पण मला असं वाटतं की ह्या डिझाईनसाठी मी जी साईज वापरली आहे ना तर ती ओके आहे. खूप मोठी जरी वापरली तरी ते डिझाईनला व्यवस्थित लुक येणार नाही. असंही ते तुमच्या चॉईसवर डिपेंड आहे की तुम्हाला कसं हवं आहे किंवा किती मोठं डिझाईन किंवा मोठी पाहिजे नाही. आता हे जे मणी आपण लावतोय ना तर याचा डिस्टन्स सुद्धा तुमच्यावर डिपेंड आहे. तुम्ही हे खूप जवळ सुद्धा लावू शकतात किंवा मी जसं लावलंय ना त्यापेक्षा लांब सुद्धा लावू शकतात. आता मला जसं वाटलं ना जरा मीडियम डिस्टन्स ठेवत मी हे लावून घेत आहे. आता बघा स्टेप बाय स्टेप आपण इथे थोडं मोठं करत येतोय आणि खाली परत थोडं छोटं होणार आहे. खरं तर पूर्णच ह्या शेपला आपण इथे हे मणी होऊन ह्या पद्धतीचे छान असे डिझाईन बनवणार आहोत. आणि नक्कीच या ब्लाऊज डिझाईनमुळे ना खरं तर ब्लाऊज खूप सुंदर दिसेल आणि आपण हे जे काही मणीचं वर्क करतोय ना खरं तर त्यामुळे ह्या ब्लाऊजला अजून छान असं लुक येणार आहे. आणि बऱ्याचदा बोटनेक मध्ये डिझाईन कशी बनवावी हे सुचत नसतं, तर अशी छानशी ट्रेंडिंग डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करू शकता. नक्कीच या डिझाईनमुळे तुमच्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल आणि आय होप सो तुमच्या कस्टमरला सुद्धा ही डिझाईन नक्कीच आवडेल. सो सेम ह्याच पद्धतीने आता आपल्याला शेवटी अजून 2-3 लेअर मध्ये हे मणी होऊन अशाच पद्धतीने ते व्यवस्थित पॅक सुद्धा करून घ्यायचं आहे. सो चला मग मी सेम ह्याच पद्धतीने पूर्ण याला करून घेते.
तर बघा मग फायनली आपला हा बॅक पार्ट पूर्ण स्टिच करून झालेला आहे. तुम्ही बघू शकता वरची लेस सुद्धा छान आहे, मधल्या शेपची सुद्धा, आणि ते मॅट फिनिश कलर मध्ये जे काही शुगर बीट्स होते तर ते यूज करून आपण खूप सुंदर छोटे छोटे इथे हँगिंग्स म्हणा किंवा असे लेवल मध्ये मनी होऊन घेतलेले आहे. आणि खरं तर त्यामुळे सुद्धा आपल्या ब्लाउजला खूप सुंदर असं लुक आलेला आहे. तुम्ही इथे बघू शकतात की बोटनेक मध्ये न्यू ट्रेंडिंग लुक मध्ये खूप सुंदर अशी डिझाईन इथे रेडी झालेली आहे. मध्ये एक मी छोटासा पॅच ठेवलेला आहे. तुम्ही ठेवला, लावला तरी चालेल, नाही लावला तरी चालेल, एखादं गोल्डन बटन तिथे लावलं तरी चालेल, आणि नसेल लावायचं तरी सुद्धा चालेल, काही प्रॉब्लेम नाही. अशी ही डिझाईन खूप सुंदर दिसते. खरं तर एकदम सोपी पद्धत आहे ह्या डिझाईनची, आणि ह्या डिझाईनमुळे खरं तर साडी आणि ब्लाऊज खूप सुंदर दिसेल. सो अशी छानशी ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. नक्कीच तुमच्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल. आय होप सो तुमच्या कस्टमरला सुद्धा अशी छानशी ट्रेंडिंग बोटनेक मधली न्यू पद्धतीची डिझाईन नक्कीच आवडेल. त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे ह्या बॅकपार्टमुळे ब्लाऊज कसा दिसतो तर हे सुद्धा मी तुम्हाला दाखवते, जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल की तुम्ही कुठल्या ब्लाऊजवर ही डिझाईन बनवू शकतात. सो बघा मग फायनली माझा ब्लाऊज कंप्लीट झालेला आहे, आणि तुम्ही इथे बघू शकतात की ह्या बॅकनेक डिझाईनमुळे ब्लाऊज किती छान दिसतोय. खूप सुंदर असा प्रॉपर फिनिशिंग सहित संपूर्ण डिझायनर ब्लाऊज आपला रेडी झालेला आहे. सो नक्की ट्राय करा, आणि जर या व्यतिरिक्त तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. तर बघा मग नक्कीच तुमच्या लक्षात आलेलं असेल की ही डिझाईन कशी बनवायची. खरं तर मी तुम्हाला या डिझाईनची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगितलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून फक्त डिझाईन बनवणंच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित कशी बनवावी तर हे देखील सहजच लक्षात यावं यासाठी. सो तुम्ही अशी डिझाईन नक्की बनवून बघा. नक्कीच या डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल, आणि आय होप सो तुमच्या कस्टमरला सुद्धा ही डिझाईन नक्कीच आवडेल. सो नक्की ट्राय करून बघा, आणि जर तुम्हाला यामध्ये कटिंग स्टिचिंग करताना काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आपण आपला आजचा छानसा छोटासा व्हिडिओ इथेच थांबूया, आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या, आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.